आजचा दिवस ना थोडा धावपळीचाच होता. का ते पुढे सांगते. त्याच्या अगोदर सकाळी सकाळी ना शिवण्या सर्वज्ञ छान असं दोघी खेळत होत्या टीव्ही नेटवरती पसारा मांडून. आणि महत्वाचं म्हणजे आमच्या बाबूला बरं नाहीये, थोडंसं जुलाब आणि वॉमिटिंगचा त्रास तिला होत होता. त्यांचं खेळून झालं त्याच्यानंतर त्यांना टीव्ही बघत बसल्या होत्या. आणि सर्वज्ञ काहीच खात नव्हती आजारी असल्यामुळे, मग तिच्यासाठी नारळ पाणी मागवलं होतं. बहुतेक उन्हामुळे हा त्रास होत असावा तिला, कारण ऊनच इतकं जास्त भयानक पडतंय. दोघी नारळ पाणी पिले त्याच्यानंतर मग तिला वरण भात केलं आणि दोघींना सुद्धा वरण भात खाऊ घातलं. म्हटलं आता एकदा खायला लागले की नंतर ते खेळतील आणि मला माझं काम करता येईल. तर वरण भात खाल्लं की बाबू म्हणतो, आई आता मला जरा बरं वाटतंय, मग मी तुला काम करू लागते. म्हणून मग लगेच झाडू हातात घेतला. त्याच्यानंतर माझी बरीच कामं पेंडिंग होती, मग ह्या दोघी छान अभ्यास करायला बसल्या, ड्रॉइंग करत होत्या. आणि मग मी माझ्या कामाला लागले, लगेच पटकन भांडी घासून घेतले. आणि महत्वाचं म्हणजे बायकांचं कधी न संपणारं काम म्हणजे भांडी घासणे, असं मला तरी वाटतंय. भांडी घासली त्याच्यानंतर सर्वज्ञाला झोप आली होती, मग तिला झोपवलं. आणि आजकाल ती झोळीमध्ये छान झोपते. आता गावाला जायचं 8-10 दिवसासाठी सुट्टीसाठी निघालोय. जी घरातली छोटी मोठी कामं असतात ती सुद्धा करून घेतली. जसं की ताक करणं, फ्रीज वगैरे रिकामा करून घेणं. आता आई काम करते, बाबू झोपलाय, तोपर्यंत हिचं चाललं होतं छान मेकअप करणं. तसंही ताक घालून तसंच ठेवलं होतं मुंग्या मारण्यासाठी. नंतर मी लोणी काढलं, लोणी काढायला ठेवलं तोपर्यंत मशीन झाली होती, कपडे वाळत घातले. नंतर झाडून काढलं आणि फरशी सुद्धा पुसून घेतली. कारण 10-12 दिवस घर बंद राहणार होतं, त्याच्यामुळे ही छोटी मोठी कामं करणं गरजेचं होतं. आणि गावाला जायच्या अगोदर किंवा सुट्टीला जेव्हा आपण जातो तेव्हा घर बंद राहतं, तेव्हा काय काळजी घ्यायची किंवा काय केलं पाहिजे याचा लॉंग व्हिडिओ मी यूट्यूबला ऑलरेडी शेअर केलाय, नक्की चेक करा. त्याच्यानंतर मग दुपारी 3-4 वाजले होते, बाबू झोपेतून उठला. आणि या काही शेंगदाणे किंवा रवा ज्या काही गोष्टी असतात ज्या की खराब होतील त्या फ्रीजमध्ये ठेवल्या होत्या. ऑलरेडी फ्रीजसुद्धा माझा पूर्ण रिकामा झाला होता, कारण आम्ही गावी जाणार होतो, म्हणून भाज्या काही ऑर्डर केल्या नव्हत्या. त्याच्यानंतर संध्याकाळच्या वेळी बाबा घरी आले. या दोघांचा मस्त अभ्यास चालू होता. मस्त आमचं चहापाणी वगैरे झालं बाबा घरी आल्यानंतर. मग स्वयंपाक केला, जेवण झालं, सगळं किचन आवरून घेतलं. आणि मग आता माझं महत्त्वाचं काम राहिलं होतं ते म्हणजे बॅगा भरायच्या. आणि हे आता मुलं झाल्यापासून ना खूप टास्क वाटतं की बाबा खूप सारे कपडे घेऊन गावाला जावं लागतं. म्हणजे लहान मुलं असतील तर कपडे सुद्धा थोडीशी जास्त ठेवावीच लागतात. तर सगळे कपडे अगोदर मी कपाटातनं काढून घेतली, बेडवर ठेवली. गावाला 1-2 कार्यक्रम सुद्धा होते, त्याच्यासाठीचे सुद्धा कपडे होते. कारण 1-2 लग्न होते, 1-2 दुसरे कार्यक्रम होते.